मंडळी, युद्ध सुरू करणं सोपं असतं, पण ते थांबवणं फार अवघड असतं आणि त्या युद्धाचे परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागतात. ते सगळ्या जगाबरोबर त्याचे परिणाम भारतामध्येही दिसत आहेत. कारण भारताला तेलाची तेवढी टंचाई जाणवत नाही, पण गॅसची टंचाई मात्र सर्वत्र जाणवत आहे. कारण पूर्वी 21 दिवसाला गॅस सिलेंडर बुक होत होता, पण ते आता नियम बदलून 25 दिवसावर केला आहे आणि काही दिवसानंतर 30 दिवस होईल, 35 दिवस होईल. जर युद्ध नाही थांबलं तर हे अंतर वाढत जाईल. पूर्णपणे तुम्हाला असं भेटेल नाही असं होणार नाही, भेटणार, पण अंतरमध्ये जास्त राहणार. त्यामुळं म्हणतोय, युद्ध सुरू करणं सोपं असतं, थांबवणं अवघड असतं आणि त्याचे परिणाम अख्ख्या जगाला भोगावे लागतात. कारण काल परवाच आपण पाहिलं, अमेरिकेनं इराणचा जवळपास 3 ते 4 तेल डिपो उडवून टाकले. त्यामुळं आता तेलाचा साठा त्यांच्यापासलाही कमी झाला इराणचा. अगोदरच इराण कोणाला तेल देत नव्हता. त्यांच्यापाशी जे तेल होतं ते पण ते साठा उडवलेला आहे आणि त्याबरोबर LPGचाही तुटवडा साऱ्या जगाला जाणवू लागला आहे. आपण पाहिलं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये रांगाच्या रांगा दिसत आहेत सिलेंडरच्या. कोणाला 4 दिवस लागतात तर कोणाला 8-8 दिवस सिलेंडर भेटत नाही आहे. ज्याच्या घरी एक सिलेंडर आहे त्यांनी काय करायचं? आणि सिलेंडरचा काळाबाजारही आपल्याला पाहायला भेटते. बीड जिल्ह्यामध्ये कालची जी घटना उघडकीला पडलेली आहे. कारण 3 गाड्या लपवून ठेवून बेभाव दरानं विकलेलं साम TVनं निदर्शनास आलेलं आहे. आपण ते पाहिलेलं आहे. आणि झाशीमध्ये एक पाहिलं आपण, 524 सिलेंडरचा ट्रकच गायब केला. म्हणजे एवढं त्यांना म्हणजे अफवा एवढ्या पसरल्या आहेत की आता गॅस भेटणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही. या अफवेला बळी पडू नका. या अफवेमुळंच अख्खा 524 सिलेंडर भरला ट्रकच गायब झाला दिसला. ते नंतर पोलिसांनी ट्रकचा शोध लावला, पण त्यातले सिलेंडर गायब होते. ट्रक सापडला पण सिलेंडर गायब. हे सर्वत्रच पाहायला भेटते. लातूरमध्येही पाहत होतो आपण, गॅसच्या रांगाच्या रांगा इथे 4-4, 8-8 दिवस गॅस भेटत नाही म्हणून लोक परेशान आहेत. सर्वत्र जिल्ह्यामध्ये याचे पडसाद पाहायला भेटत आहेत. पण तसं काही करू नका मित्रांनो. गॅस आहेत आपल्यापाशी. भारत आपला एवढा बी हे नाही की गॅस एवढं तुटून जाईल. कारण गॅस बाहेरून जर येत नसेल तर भारतामध्ये निर्मिती करणं चालू आहे. एवढंच की आजचं उद्या भेटेल, पण सिलेंडर भेटतील. एवढी घाई गडबड करू नका आणि अफवाला बळी पडू नका. व विनाकारण अफवा पसरल्या जात आहेत की असं होते तसं होते. तसं काही होणार नाही आहे. भेटेल, आजचं उद्या भेटेल. 4 पैसे महाग होतील पण सिलेंडर भेटतील. त्यामुळे कुणीही स्टॉक करायचा प्रयत्न करू नका. कारण स्टॉक जर केला तर ते तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. जर 2 सिलेंडरच्या वर जर घरी सिलेंडर आढळले तर तुम्हाला गुन्हा दाखल होऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे सांभाळून राहा, सांभाळून वापरा. इंडक्शनही वापरायला सुरुवात करा. कारण आपली बचत एखाद्याची गरज भागू शकते. या युद्धाच्या झळा आता व्यावसायिक सिलेंडरपर्यंत गेल्या होत्या, तर त्या आता घरगुती सिलेंडरपर्यंत आल्या आहेत. कारण 4-5 दिवसापासून व्यावसायिक सिलेंडर देणं जवळपास बंद केलेलं आहे आणि आता घरगुतीचाही तुटवडा जाणू लागला आहे. म्हणजे हे युद्ध चुलीपर्यंत आले म्हणायला हरकत नाही आहे. मित्रांनो, आपण थोडक्यात पाहून घेऊयात की आपण तेल आणि गॅस किती आयात करतो ते पाहून घेऊ. जवळपास आपण 90% तेल दुसऱ्या देशातून आयात करतो आणि 66% गॅस हा आपल्याला बाहेरूनच आपण आयात करत असतो. त्याचबरोबर CNG देखील 50% आपण बाहेरूनच घेत आहोत. पण ते आता उत्पन्न वाढवायला सुरुवात केलेलं आहे भारतामध्ये, उत्पादन वाढवायला. त्यामुळे तेवढी चिंता नसावी. थोडंफार टंचाई होईल, पण पूर्ण संपेल, भेटणार नाही असं काही होणार नाही आहे. ते भेटून जाईल. आणि जवळपास 31 मिलियन टन प्रतिवर्ष वापर होतो आपल्या भारतामध्ये गॅसचा. हे पण लक्षात ठेवा. आणि जवळपास 85 ते 90% गॅस हा इराणमधून येत असतो मित्रांनो. आणि 87% घरी हे गॅस घरगुती म्हणून वापरला जातो, तर जवळपास 13% व्यावसायिक म्हणून वापरला जातो. आणि आता व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यामुळं या घरगुती सिलेंडरचाही काळाबाजार दिसत आहे. कारण बरेच आपण पाहत आहोत की हॉटेलमध्ये देखील हे घरगुती सिलेंडर सर्रास दिसत आहेत. अगोदर पण दिसत होते, आता तर जास्त वाढलं. कारण व्यावसायिक सिलेंडर आता जवळपास कमी केले आहेत, बंद केले म्हणायला हरकत नाही. कारण हा घरगुती माणसाला याचा फटका बसू नये म्हणून. आणि जवळपास यामुळेच लोक साठा करू नये म्हणून आवश्यक वस्तू अधिनियम कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे साठा करू नका मित्रांनो. साठा केला तर गोत्यात असाल. आणि जवळपास आपण लातूरची काल परवा घटना ऐकली. विजया गॅस एजन्सी जवळपास 4 दिवसापासून बंद आहे मित्रांनो. कारण त्यांच्यापाशी स्टॉकच अवेलेबल नाही आहे. इंडियनचा गॅस आहे, तो इंडियनचा तुटवडा सगळीकडेच असतो. आणि असाच सगळीकडे प्रकार पाहायला भेटतो आहे. बीडमध्ये आपण पाहतो असंच होतं आहे. बीडमध्ये काळा बाजार पण उघडकीला आलेला आहे. 3 ट्रक काहीतरी जवळपास सापडले तिथं.
कारण ते काळ्या बाजारात जाणारे होते सिलेंडर, ते पण सापडले आहेत. त्याच्यामुळं घाबरू नका, कारण आपल्या भारतामध्ये तेवढं काही टंचाई होणार नाही. अफवावर विश्वास ठेवू नका, सर्व व्यवस्थित होईल. व्हिडिओ आवडला असता लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि गॅसबद्दलचा तुटवडा खरंच भारतात होईल का, हे याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा.